Okay. Hello, Kedar. हाय. So, your story through 10 years, it's a huge time span. आणि जो प्रवास आहे, it's been phenomenal. म्हणजे from absolutely a loss-making unit on the verge of bankruptcy to a very, very stable 10 crore plus profit-making company. It's been phenomenal. म्हणजे प्रत्येक स्मॉल स्केल बिझनेस युनिटचं हे स्वप्न असतं की एक असा दिवस यावा, अशी परिस्थिती यावी की जिथे प्रॉफिट रेशोज they really match to their expectations and life just becomes flawless. So, congratulations on that first. It has थँक यू. taken a सो lot. मॅम मला Yes, go या ahead, go ॲक्च्युअली ahead. आय वॉन्टेड टू थँक यू की म्हणजे ह्या टप्प्यावर जे मी आता पोहोचलेलो आहे, म्हणजे त्याचं पूर्ण क्रेडिट मी तुम्हाला आणि सरांना देतो. कारण इतके वर्ष मी जो काही अपडाऊन बघितला, हे जर मी त्यावेळी तुम्हाला भेटलो नसतो, तर प्रॉबॅबली म्हणजे इथे पोहोचणं शक्यच नव्हतं. इट वॉज इम्पॉसिबल. आय वुड हॅव बीन लाइंग समवेअर किंवा माहीतच नाही मी काय करत असतो. आय कांट इव्हन इमॅजिन व्हॉट आय वुड बी डूइंग अदरवाईज. सो इन द It was राइट it was a फेज ऑफ part माय of your destiny. इन द राईट फेज ऑफ माय लाईफ आय मेट यू असं मला वाटतं. जसं सर म्हणतात ही सगळी योजना असते, तसं एकदम राईट स्टेपला आय मेट यू. आणि तेव्हा ॲक्च्युली मनी उपासना वगैरे जस्ट सगळं सुरुवात होत होतं. अशा फेजमध्ये मी तुम्हाला भेटलो. सो आय थिंक युनिव्हर्स पुट मी इन द राईट स्पॉट ॲट द राईट टाईम. आय मेट द राईट पीपल आणि आज इथपर्यंत त्याच्यामुळेच पोहोचू शकलोय असं मला वाटतंय. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इट इज युअर कन्सिस्टन्सी. की दर इट इज नॉट इझी की एक कॉन्सेप्टला घेऊन आपण 10 वर्ष इतक्या सिरियसली प्रॅक्टिस करतो. म्हणजे रिअली लाईक पीपल लाईक यू यू आय थिंक यू बीन थ्रू ऑल वर्कशॉप्स अँड Yeah. एनिथिंग दॅट वी हॅव टॉट इन द पास्ट 10 years युअर अ पार्ट ऑफ इट. अँड ते तू इतक्या सिन्सिअरली फॉलो करतोस. And this is a result of all of that. So you need to I have been really a pat part your of back every first for Mani that. Upasana. Yes. Thank you. I've And been a all part of every Mani everything that Upasana. probably I think we I have know. done. Yeah. Yes. It's all So an addition of all those sessions. and your story has been inspiring to many people. जेवढे वर्ष लोक तुला बघतायत, there are people who have seen you come from that crisis and living this kind of a life today. So जे नवीन हम्म. व्ह्युअर्स आहेत त्यांना बऱ्याच जणांना तुझी स्टोरी माहिती नाही आहे. सो वी विल जस्ट ट्राय टू अंडरस्टँड अ बिट फ्रॉम यू की हाऊ डिड ऑल दिस चेंज युअर लाईफ, आधी बिफोर स्टार्टिंग ऑल दिस आणि आत्ताची परिस्थिती काय बदल घडला आणि व्हॉट केप्ट यू गोइंग. म्हणजे ही मला पण क्युरिओसिटी आहे. कारण असे बरेच जण येतात, दे विल डू मनी उपासना, दे विल डू सम प्रोग्राम समवेअर अँड दे एक्सपिरियन्स अ ग्रेट चेंज. पण ती कन्सिस्टन्सी राहत नाही आणि आफ्टर 3-4 years दिल कम एंड टेल मी बैक कि अरे अरे ये प्रॉब्लम हो गया, वो प्रॉब्लम हो गया. एंड आई एम लाइक, अरे तो अच्छा चल रहा था सब कुछ, क्या हो गया अचानक से. बट आई मीन यू आर सो कंसिस्टेंट विथ ऑल ऑफ दिस एंड एवरी ईयर यू आर देयर. इवन आई वांट टू नो व्हाट कीप्स यू गोइंग विथ ऑल ऑफ दिस. ओवर टू यू. सो ओके, सो थोडं मी माझ्या बॅकग्राऊंड पासून थोडी सुरुवात करतो. सो वेन आय ॲक्च्युली मेट यू, मी ॲक्च्युली तेव्हा स्टुडंट होतो. सो आमची म्हणजे मी ॲज अ पर्सनच असा होतो की मी एकदम अशी संकुचित पर्सनॅलिटी माझी होती. इफ यू रिमेंबर, जेव्हा आपलं फर्स्ट कन्सल्टेशन होतं, मला धड बोलता पण येत नव्हतं. आणि एक म्हणजे माझ्यामध्ये ॲज अ चाइल्ड असो अशी कोणतीही क्वालिटी नव्हती की जी किंवा स्किल नव्हतं, कॉम्पिटन्सी नव्हती की जी अशी ॲप्रिशिएबल होती. सो आय वॉज ऑल्वेज अ व्हेरी अ चाइल्ड इन अ कंप्लीट शेल. आणि असं मला काहीच म्हणजे आता मी जे काय अनुभवतोय, मला म्हणजे तसं विजन पण नव्हतं, तसं ड्रीम पण नव्हतं की असं काही होऊ शकतं माझ्याबरोबर. सो व्हेन आय मेट टू इट, आय वॉज इन अ व्हेरी डिप्रेस्ड फेज. आणि घरची परिस्थिती अशी होती की आम्ही एकदम हँड टू माउथ जगत होतो फायनान्शियली. म्हणजे दर महिना कसा काढायचा हा माझ्या फॅमिलीसमोर प्रश्न असायचा. म्हणजे मला अजूनही ते दिवस आठवतात की हा महिना कसा-बसा निघाला. पुढच्या महिन्याचे पैसे कुठून येणार आहे हे माहीत नसायचं माझ्या आई-वडिलांना. आणि हे मला कारण माझ्या समोर होत असायचं, त्यामुळे मला माहिती असायचं, की अरे अशी सिच्युएशन आपल्या फॅमिलीची आहे. म्हणजे आय आय रिमेंबर एक इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो. बरेच वर्ष आमच्या घरी ज्या खुर्च्या असायच्या ना, ज्याच्यावर आपण बसतो, तेव्हा कापसाच्या खुर्च्या असायच्या. सो त्याचा कापूस सगळा बाहेर आलेला असायचा. आणि म्हणजे त्या कापसाच्या खालचं लाकूड दिसायचं. आणि ऑप्शन नव्हता. म्हणजे आम्हाला लाज वाटायची, की पाहुणे या खुर्चीवर येऊन बसतायत, पण ऑप्शन नव्हता. म्हणजे कदाचित माझ्या आई-वडिलांकडे तेवढं डिस्पोजेबल इन्कमच नव्हता टू रिप्लेस द फर्निचर. म्हणजे अशी एकंदरीत सिच्युएशन होती. इव्हन आम्ही तुमच्या त्यावेळी वर्कशॉपला यायचो तेव्हा तेव्हा वन डे वर्कशॉप असायचे तुमचे. सो तेव्हा 5,000 वगैरे अशी आय थिंक फी होती. तर ती पण कशीबशी आम्ही मॅनेज करायचो. म्हणजे
पुढच्या वर्कशॉप तरी फी असेल की नाही माहित नाही वगैरे, असं असं म्हणजे तुम्ही नेहमी जेव्हा डिक्लेअर करायची का हा वर्कशॉप होणार आहे, पहिला पोटात खड्डा असं की करायचा तर आहे, पण हा येणार कुठून हा फंड वगैरे. कसं बसं मॅनेज होत होतं, पण बिकॉज वी वर इन द लूप, त्या एनर्जीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर येत होतो, म्हणून कसं बसं तरी मॅनेज व्हायचं. पण तो एक एक स्ट्रगल नेहमी असायचा. इव्हन मला आठवतंय की घरी जे म्हणजे बाबा नेहमी त्यांच्या बिझनेसमध्ये गुंतलेले असायचे आणि त्या बिझनेसमधनं पण जो घरी पैसे यायचे, ते बरेच वेळेला मी ॲज अ चाइल्ड, ॲज अ स्टुडंट बघायचो की की हे पैसे असे स्क्रॅपमधनं विकून वगैरे ते घरी आणतायत. म्हणजे असं काही नाही की प्रॉफिटमधनं येत होते. कंपनी लॉसमध्ये जात होते हेही मला दिसत होतं आणि काहीतरी मग आता स्क्रॅप आलेलं आहे, रॉ मटेरियलमधनं जे स्क्रॅप उरतं, ते स्क्रॅप विकायचं आणि त्यातनं मग काहीतरी फंड आणायचा आणि त्यातनं तो महिना काढायचा. असे दिवस आमचे चालू होते. धिस वॉज बिफोर आय मेट यू. आणि जस्ट इनिशियल फेजमध्ये And I ही think सगळी this, अशी all this experience together, that is why you were so reluctant to even enter the business. सो ॲक्चुअली ॲज अ चाइल्ड ओन्ली, म्हणजे आय हेटेड माय बिझनेस टू द कोर. कारण मी आधीपासूनच बघतोय की या बिझनेसने आम्हाला काहीच दिलं नव्हतं. म्हणजे माझ्या आई-बाबांचा आनंद त्यांनी घेऊन टाकला, फॅमिलीची स्टेबिलिटी खराब करून टाकली होती आणि इट वॉज अ कॉन्स्टंट सोर्स ऑफ पेन अँड फ्रस्ट्रेशन फॉर माय फॅमिली. म्हणजे असं वाटायचं की अरे हा एक एलिमेंट जर माझ्या लाईफमधनं काढला, हा बिझनेस हा एलिमेंट जर काढला, तर प्रोबॅबली वी वुड हॅव बीन अ व्हेरी हॅपी फॅमिली. पण हा एलिमेंट हा इतके व्हेरिएबल्स क्रिएट करायचा बिकॉज ऑफ द फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स, की आम्ही कधी तो पीस आणि हे एक्सपिरियन्सच करू शकत नव्हतो. सो आय ऑल्वेज हेटेड माय कंपनी आणि आय नेव्हर, आणि माझं एकदम स्ट्राँग हे होतं की काही झालं तरी याला जॉइन नाही व्हायचं, काही झालं तरी. म्हणजे माझ्या बाबांची अपेक्षा होती की मी याला जॉइन व्हावं, पण ॲज एव्हरी फादर वॉन्ट्स हिज सन टू जॉइन. पण आय नेव्हर वॉन्टेड टू जॉइन बिकॉज आय हॅड डीप हेट्रेड फॉर दॅट कंपनी, बिकॉज इट हॅड गिव्हन मी ओनली पेन. सो What इंटरेस्टिंग you गोष्ट अशी घडली. resisted for so many years, it Yeah, persisted. yeah. So What interesting you गोष्ट didn't want. is I was coming to that की I was taken aback that day जेव्हा आय डोंट रिमेंबर की हा कोणता वर्कशॉप होता, प्रॉब्ली मनूपासनाचं सेशन असेल, आय डोंट नो. पण तुम्ही एकदा मी असं आय वॉज रिलॅक्सिंग इन द चेअर, मी तुम्हाला ऐकतोय सेशनमध्ये आणि सडनली यू केम, यू लॉक्ड युअर आईज ऑन मी अँड यू स्टार्टेड स्कोल्डिंग मी की अरे तू काय तुझं आयुष्य वेस्ट करतोय, तू MBA केलं फायनान्समध्ये आणि तू आता जॉब शोधतोय, ते तोही तुला मिळत नाहीये, तर तू असंच घरी बसून काय करतोय? तुझ्या कंपनीमध्ये जाऊन ॲटलीस्ट बाबांना तू जे MBA मध्ये शिकलाय, ते फायनान्शियल अनालिसिस तरी करून दे, की या कंपनीची फिजिबिलिटी किती आहे? कदाचित त्यांना त्याची मदत होईल वगैरे असं. सो आय वॉज तेव्हा एनिवेज आय एम व्हेरी डीपली कनेक्टेड विथ यू अँड सर. सो तुम्ही मला किती ओरडले तरी आय टेक इट इन द राइट स्पिरिट. सो I फॉर्च्युनेटली don't, दॅट I don't think other than that ever I have scolded you. हां, नाही सरांनी पण मला एकदा ओरडलं होतं खूप. पण सो या 2-3 वेळा झालंय असं, मे बी तुम्हाला आठवत नसेल, मग पण यू त्याच्या आधी केदार तुला खूप प्रेमाने सांगितलं असेल ना खूप वेळा, की केदार हो, गो, या. बाबांना मदत कर, जर तुला काहीच मिळत नाहीये तर हो, जस्ट ट्राय, कम बॅक आफ्टर 6 months if you feel that it या. doesn't work. सो फॉर्च्युनेटली आय टूक इट इन द राइट स्पिरिट आणि की आय डिडंट टेक इट पर्सनली आणि बिकॉज आय नो की तुम्ही माझ्या भल्यासाठीच सांगताय. सो आय वेंट देअर. पहिला 1 वर्ष तर इट वॉज अ कंप्लीट डिप्रेस्ड सिनारिओ. मी तुम्हाला माझ्या फॅक्टरीचे फोटो, तुम्ही अर्थात येऊन गेलाय माझ्या कंपनीमध्ये त्यावेळी. सो तुम्ही ती कंपनी बघितली होती की कबाडखाना वाटायची बाहेरून. सो आय वॉज लाइक की म्हणजे राइट फ्रॉम इट्स लुक्स टू इट्स एन्व्हायर्नमेंट, इतकं ते डिप्रेसिंग वाटायचं मला आणि अरे आता इथे आणि एक तर मी मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉट अप. सो आता तिकडनं नाशिकला जायचं. सो एक तर त्या सिटीशी ॲडजस्ट होणं, तर त्यावरतून डायरेक्ट हा चॅलेंज स्वीकारणं. सो आय वॉज इन अ व्हेरी की हे काय युनिव्हर्सिटीसमोर अनफोल्ड करून ठेवलंय, असं एका डिप्रेस फेजमध्ये ऑलमोस्ट 1 वर्ष मी असं होतो. त्या काळी आपलं मनी उपासना आणि हे सेशन सुरू होतं. आय थिंक तेव्हा फर्स्ट 2015 होता तो. सो आय थिंक फर्स्टच सीझन आपलं मनी उपासनाचं आय थिंक तेव्हा सुरू झालं होतं. सो आय वॉज ट्राइंग टू अंडरस्टँड व्हॉट एव्हर यू वर टीचिंग इन मनी उपासना आणि ते जे काही प्रोटोकॉल्स तेव्हा चालू होतं, आय वॉज माझ्या अंडरस्टँडिंग लेव्हलला मी करायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे आय विल जस्ट टेल यू की त्यावेळी जेव्हा मी जॉइन केलं, तेव्हा सिच्युएशन कशी होती. तेव्हा आमचा जो मी जेव्हा बघितली की आपली फायनान्शियल परिस्थिती काय आहे, तर कंपनीचा अॅन्युअल टर्नओव्हर तेव्हा 1.5 करोड होता. जो आता म्हणजे असं वाटतंय ओके नाही सिग्निफिकंट आहे. 1.5 करोड तेवढा लोकांचाही नसतो. पण द कॅच वॉज की त्या 1.5 करोडवर 2 कोटीचं लोन होतं.
आणि ते 2 कोटीचं लोन पण असं होतं, की जे लोकांची देणी देण्यासाठी केलेलं होतं. असं नाही की कोणत्या एक्सपान्शनसाठी किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी गुंतवलेले पैसे म्हणजे होते. एका खड्ड्यातनं लॉस बाहेर पडायला दुसरा खड्डा होता हां. थोडक्यात. कारण एम्प्लॉयीचे आम्ही सॅलरीज देऊ शकत नव्हतो. क्रेडिटर्सचे पैसे देऊ शकत नव्हतो. मग ते आता आणायचे कुठून? मग परत लोन घेत होते. मग ते लोन कुठेतरी कन्सॉलिडेट का ती आम्हाला बँक उभं करत नव्हती समोर. मग एक बँक उभं करत नाही, मग दुसऱ्या बँकेकडे जायचं. ती बँक मग म्हणायची, की ठीक आहे आम्ही टेक ओव्हर करतो लोन. मग असं करत-करत नुसतं लोनची ती विशियस सायकल वाढत-वाढत 2 सीआर झालं होतं. बिकॉज कंपनी वॉज मेकिंग लॉस. आणि मी जेव्हा स्टडी केलं फायनान्शियल थोडं केलं. मग मी बाबांना तेच म्हटलं, की आपण जे काही प्रॉडक्ट्स बनवतोय, त्याची मटेरियल कॉस्टच 80% आहे. म्हणजे 80% आपण मटेरियलमध्ये गुंतवतोय आणि उरलेले जे 20% उरतायत, त्याच्यातनं तुम्हाला बाकी सगळे एक्सपेन्सेस काढायचे आहेत, इन्क्लुडिंग घर खर्च. तर हे सस्टेनेबलच नाहीये मॉडेल. इट इज म्हणजे यू हॅव टू सेल ऑफ. म्हणजे जे काही लँड आहे, फॉर्च्युनेटली यू हॅव अ लँड. म्हणजे त्या लँडची तरी काहीतरी किंमत मिळेल, कंपनीची नाही मिळाली तरी. सो जे काही मिळतील आत्तापेक्षा तर आपण बेटर राहू. आपण काहीतरी इव्हन मी आणि माझा भाऊ श्रेयस आम्ही कुठेतरी आमच्या करिअरला सुरुवात करू आणि हा सगळा जो काही फॅमिलीला त्रास होतोय, जो काही इश्यूज आले ते सॉल्व्ह होतील कुठेतरी, स्टेबिलिटी मिळेल. सो अशा परिस्थितीमध्ये मी तिथे गेलो आणि ह्या माइंडसेटमधनंच मी राहत होतो त्या कंपनीमध्ये, की आपण सेल ऑफ करायचं आहे. मी इनफॅक्ट मी तुम्हाला खोटं वाटतं, मी तेव्हा जॉबही शोधत होतो. इव्हन दो व्हेन आय वॉज इन द कंपनी. मला आठवतं एक दिवस, की Remember, every month we used to have a consulting and used to come up with a new problem. की आता सो तेव्हा लोक अवेकन मला ऍक्सेप्ट एंटरप्रेनर करत नाहीयेत. आता लोक मला ऍक्सेप्ट करत या नाहीयेत. आता मला हे होत नाहीये. आता मला ते होत नाहीये. अँड माय गॉड, वी हॅव वर्कड थ्रू ऑल ऑफ दॅट. हां. सो हां, आय थिंक इव्हन अवेकन एंटरप्रेन्योर त्यावेळी येस, चालू होता. सो आपण येस. मंथली भेटायचो सो एव्हरी वगैरे. डे, एव्हरी मंथ यू आणि हॅड अ न्यू प्रॉब्लेम. या आणि हां, एक मेजर प्रॉब्लेम तेव्हा असा होता, की ट्रिमेंडस अट्रिशन बिकॉज हू वॉज गोइंग टू स्टे विथ अस. कारण मला एम्प्लॉईजना पण दिसत होतं, की या कंपनीचं काही फ्युचर नाही. इट्स जस्ट गोइंग डाउन. सो त्याच्यामुळे इतका अट्रिशन एक विशियस सायकल असं झालं होतं, की एम्प्लॉईज टिकत नाही. त्याच्यामुळे टीम जर तुमच्याकडे स्टेबल राहत नाही, तर तुम्ही कस्टमरला डिलिव्हरी नीट देऊ शकत नाही, सर्व्हिस देऊ शकत नाही. मग कस्टमर तुमच्याबद्दल इम्प्रेस होत नाही, त्यामुळे तो नवीन ऑर्डर्स पण देत नाही. आणि त्याच्यावर लोन अजून वाढत जाते. सो इट वॉज अ कम्प्लिटली इम्पॉसिबल सायकल टू ब्रेक लॉजिकली. आणि आम्ही जेव्हा काही सीए म्हणा किंवा अशा प्रोफेशनल एक्सपर्ट्सना जेव्हा भेटलो, दे ऑल्सो सजेस्टेड की प्रॉबेबली नसेलच होत, तर यू यू हॅव गिव्हन युअर बेस्ट, ट्राय टू सेल इट ऑफ. सो मला आठवतं बरोबर मी एकदा बसलो होतो, तेव्हा तुम्ही म्हणाले होते की केदार विल गिव्ह इट 6 मंथ्स. बघूया, पण आता मनी उपासना वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. सो आणि तुम्ही पर्सनल प्रोटोकॉल्स पण दिले होते. वी विल सी व्हॉट हॅपन्स इन 6 मंथ्स. जर काहीच रिस्पॉन्ड नाही झालं, तर डेफिनेटली यू डू व्हॉट यू वॉन्ट आणि विल टेक अ कॉल. सो ते 6 महिने आपण सगळं करत होतो. तर मला एक जाणवलं, की ह्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये रादर नेक्स्ट जो 1 वर्ष माझा गेला, त्याच्यामध्ये आय रिमेंबर की थोडे-थोडे पॉझिटिव्ह शिफ्ट जाणवायला लागले. म्हणजे सडनली आउट ऑफ नोवेअर आय गॉट अ टीम जी स्टेबल राहायला लागली. म्हणजे अट्रिशन कमी होत गेलं. एक टीम थोडी स्टेबल होत गेली आणि क्रेडिटर्स जरा कोऑपरेटिव्ह झाले. म्हणजे ते आम्हाला हे करायला लागले, की ठीक आहे बाबा, म्हणजे त्यांना पण थोडं होपफुल वाटायला लागलं आउट ऑफ नोवेअर. आणि ते आम्हाला सांगायला, की ठीक आहे नंतर द्या वगैरे, असं ते मटेरियल द्यायला लागले आम्हाला. मला असे एंटरप्रेन्योर्स भेटायला लागले, की जे सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स आहेत नाशिकमध्ये वगैरे असं, की जे आम्हाला सपोर्ट करायला लागले, गाईड करायला लागले, की ह्याच्यातनं कसं बाहेर पडता येईल. सो मला आठवतं एकदा आपण परत भेटलो होतो, तेव्हा यू वर सेइंग, की युनिव्हर्स हॅज स्टार्टेड सपोर्टिंग यू, हे दिसतंय. पैशाची परिस्थिती फार बदलली नव्हती. त्यावेळी आय थिंक 1.5 पासून कुठेतरी 3-3.5 क्रोर्स पर्यंत टर्नओव्हर आला होता, व्हिच वॉज नॉट इनफ. म्हणजे त्याच्यातनं प्रॉफिट वगैरे होत नव्हतं, पण ह्या पेरिफेरल लेव्हलला ह्या पॉझिटिव्ह गोष्टी तरी घडायला सुरुवात झाली होती. सो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली, की माझा भाऊ श्रेयस तो इंजिनिअरिंगमधनं पास आउट झाला आणि इन्स्टेड ऑफ पर्स्युइंग हिज हायर एज्युकेशन ही डिसाइडेड टू जॉइन. सो दॅट वॉज अ बिग सपोर्ट फॉर मी, कारण मी टेक्निकली एवढं स्ट्राँग नाहीये. सो ही डिसाइडेड टू जॉइन वॉज लाइक अ टेक्निकल बॅकबोन फॉर मी, कारण नाहीतर मी अपुरा राहिलो असतो. सो त्यांनी पण काय विचार करून त्याच्यात तो कॉन्फिडन्स आला, की आपण जॉइन होऊया वगैरे, आय डोंट नो. बट आज त्यांनी जे काही काम केलं त्याच्यामुळेच वी हॅव रीच टू दिस लेव्हल, जे टेक्निकल काम झालंय. सो तो जॉइन झाला. सो अशा पॉझिटिव्ह गोष्टी होत गेल्या. त्याच्यानंतर एक दिवस असा आला, की जेव्हा
म्हणजे असे काही काही काळ असा गेला, या परिस्थितीत गेला, की फायनान्शियल होत नव्हतं फार, पण हे पॉझिटिव्ह गोष्टी दिसत होत्या. मनी उपासनाचं काय, म्हणजे मी सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, आय डोंट रिमेंबर मच, पण मी त्याची कास पकडून राहिलो, की आपण आता एवढं जर पॉझिटिव्ह झालंय ना, तर काहीतरी होईल. कारण तुमच्या सेशन्समध्ये तुम्ही एकच सांगत होते, की तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी जर काहीतरी करायचं असेल, तर एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट टाकणं गरजेचं आहे. आणि आपल्या ह्याच्या भाषेमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट म्हणजे स्टिकिंग टू व्हॉटएव्हर वी आर लर्निंग इन मनी उपासना, बीइंग इन द ग्रुप अँड बीइंग इन दॅट एनर्जी. सो मी तो एक फेथ ठेवला, की या एनर्जीच्या बाहेर नाही जायचं. व्हॉटएव्हर इट इज, मी या एनर्जीच्या लूपमध्ये राहणार. सो असं करत आय आय वॉज कंटिन्युइंग विथ माय जर्नी जशी पण होती. आय वॉज ट्राइंग टू बी ॲज ओके ॲज पॉसिबल. एक दिवस असा झाला, की मला एक फोन आला समोरून, आणि दॅट कॉल वॉज फ्रॉम अ पर्सन फ्रॉम अ हायर अथॉरिटी पर्सन फ्रॉम फोर्स मोटर्स. आणि त्यांनी आम्हाला म्हटलं, की म्हणजे आम्ही ॲम्ब्युलन्स बनवतो. वी आर द मार्केट लीडर्स इन इंडिया फॉर मेकिंग ॲम्ब्युलन्सेस. सो असं काहीतरी गव्हर्नमेंट नॉर्म्स चेंज झाले, की आम्हाला एक सर्टिफाईड ॲम्ब्युलन्स स्ट्रेचर पाहिजे ॲम्ब्युलन्समध्ये लावायला. आणि ॲम्ब्युलन्स स्ट्रेचर त्या काळी अनरेग्युलेटेड मार्केट होतं. त्यामुळे त्याच्यात सर्टिफाईड ॲम्ब्युलन्स स्ट्रेचर कोणाकडेच नव्हतं. सो दे वॉन्टेड अस टू डेव्हलप इट फ्रॉम स्क्रॅच. सो मग आम्ही त्यावेळी श्रेयस, बाबा, आम्ही सगळ्यांनी एक 3 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांच्यासाठी डेव्हलप केलं ॲम्ब्युलन्स स्ट्रेचर. आणि ते सर्टिफाय केलं, सगळं करून वी स्टार्टेड सप्लायिंग इट टू देम. इवन वी स्टार्टेड सप्लायिंग टू महिंद्रा अँड महिंद्रा. अशा 2 कंपन्यांपासून आम्ही ते सप्लाय करायला सुरुवात केली. आणि ओव्हरनाईट असं झालं, की त्या वर्षी आमचा टर्नओव्हर डायरेक्ट 10 सीआरला शूट झालं. म्हणजे डायरेक्ट 10 कोटीचा टर्नओव्हर आमचा हे झाला. आणि वी वर, आय रिमेंबर आपण एक मिनी सेलिब्रेशनही केलं होतं जेव्हा हे झालं. आणि त्या वर्षी आय रिअलाइज्ड, की प्रॉफिट काय असतो, म्हणजे कंपनीला प्रॉफिट होतो तेव्हा काय असतं ते, म्हणजे प्रॉफिट कधी बघितलाच नव्हता. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, मी लहानपणापासून आई-बाबांच्या अकाउंटमध्ये कधी बँक बॅलन्स बघितला नव्हता. वी नेव्हर हॅड एक्सपिरियन्स बँक बॅलन्स. सो त्या वर्षी मी एक्सपिरियन्स की अरे व्हॉट इज द मीनिंग ऑफ बँक बॅलन्स, की व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्रॉफिट, काय होतं. कंपनी ॲक्चुअली लोन फ्री झाली त्या वर्षी. म्हणजे एवढं वी अर्न्ड, बिकॉज आमची मोनोपोली सॉर्ट ऑफ झाली होती. सो आम्ही आम्हाला हव्या त्या रेटमध्ये आम्ही त्यांना विकलं होतं प्रॉडक्ट. सो तो ती ग्रोथ एक्सपोनेन्शियल झाली, प्रॉफिट झाला, कंपनी लोन फ्री झाली, सगळ्या लोकांचं जे काही आतापर्यंत थकलेलं होतं ते रिकव्हर झालं. सॅलरीज त्या वेळेपासून जे सॅलरी आमची वेळेत होते ते आजही वेळेत होते. सो सगळं ऑन ट्रॅक यायला लागलं. सो ही एक मिनी नाही म्हणणार, इट वॉज अ मेजर इव्हेंट इन माय लाईफ. बट युनिव्हर्स हॅड सम अदर प्लॅन्स. त्याच्या पुढे पण, म्हणजे इथे स्टोरी थांबली नाही. ऑब्व्हियसली एक 10 वर्षाची जर्नी आहे. सो पुढचा इव्हेंट खूप इंटरेस्टिंग आहे जो घडला. मला वाटलं की अरे आय हॅव अचीव्ड, म्हणजे हे जे असं झालंय 10th इयरला पोहोचलं, कोणीच पोहोचत नाही. म्हणजे असं एका वर्षामध्ये कुठे कोणी 3.5 कोटीवरनं डायरेक्ट 10 कोटी जातं. आय वॉज लाइक, आय थिंक अचीव्ड, आय हॅव रीच्ड वगैरे, अशा कुठेतरी माइंडसेटमध्ये मी होतो. आणि नेक्स्ट इयर आम्हाला असा एक मेजर धक्का असा बसला, की ऑब्व्हियसली इट्स नॉट अ धक्का, आय शुड हॅव सीन इट कमिंग, बट झालं असं, की हे जे मोठ्या कंपनीज असतात, दे डोंट रिमेन ऑन अ सिंगल सप्लायर. दे आर व्हेरी बिग कॉर्पोरेट्स. सो दे डेफिनेटली ट्राय टू क्रिएट अल्टरनेटिव्ह सोर्सेस टू सिक्युअर देमसेल्फ, विच इज नथिंग रॉंग. म्हणजे तर त्यांनी ते केलं. सो दे क्रिएटेड अल्टरनेट सोर्सेस फॉर दिस सेम प्रॉडक्ट दॅट वी आर सप्लाइंग, ॲम्ब्युलन्स स्ट्रेचर. आणि सडनली तो आमचा जो शेअर होता तो स्प्लिट झाला, बिकॉज दे हॅव टू गिव्ह टू दॅट पर्सन, दॅट कंपनी ऑल्सो सम शेअर. आणि 50% हे सगळं ड्रॉप झाल्यावर आय रिअलाइज, की अरे आम्ही जे 10 सीआर वरनं डायरेक्ट परत 50% ड्रॉप झालो आपण. आणि मला परत मग असा डाऊट यायला लागला, की अरे आपण काय बरोबर मार्गाने चाललोय, नाही चाललोय, वर्क होतंय, नाही होतंय, काय होतंय. आणि तेव्हा आय रिमेंबर आपण परत कन्सल्टेशन्स परत आपले जेव्हा चालू होते, तेव्हा परत वी स्टार्टेड अंडरस्टँडिंग, की आता वेगळ्या अँगलनी आपण बघायला लागलो. काय फिअर आहे किंवा काय बिलीफ्स आहेत, काय ब्लॉक्स आहेत. आपण बऱ्याच गोष्टीवर तेव्हा चर्चा केली. त्यानंतर तुम्ही टेक्निकली आपलं प्रॅक्टिकल लेव्हलला मला काही गाईड केलं. माझे पर्स्पेक्टिव्हज बदलले. सो आय स्टिल डिसाइडेड, की ठीक आहे, म्हणजे हा असा जरी इव्हेंट झाला असेल तर आय स्टिक टू इट. आय विल नॉट गो आउट ऑफ द ग्रुप. आय विल नॉट लूज माय फेथ अँड आय विल नॉट कीप मायसेल्फ अवे फ्रॉम दिस एनर्जी. आतापर्यंत त्यांनी सपोर्ट केलेलं आहे. आणि पॉझिटिव्ह तर काही ना काहीतरी झालेलंच आहे ना, ॲटलीस्ट लोन फ्री झालो आम्ही वगैरे असं. सो त्या माइंडसेटने मी आय डिसाइडेड, की ठीक आहे, विल कंटिन्यू व्हॉट हॅपन्स. तेव्हा मग मला रिअलाईज झालं, आय थिंक इव्हन यू हॅड सजेस्टेड मी, की नाऊ इट्स टाईम फॉर सेल्स अँड मार्केटिंग. आपण 1-2 कस्टमरवर आपण, आय थिंक तुम्ही प्रोटोकॉल्स पण मला असे लिहून दिले होते, की एका कस्टमरची डिपेंडन्सी जाण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्या प्रोटोकॉल त्याच्यावर होता, की डिपेंडन्सी जाऊ दे वगैरे असं. सो झालंय असं, की त्याच्यानंतर आज सिच्युएशन अशी आहे, की
तेव्हा आम्ही डिसिजन घेतला की आपण सेल्स मार्केटिंगला उतरूया आता, कारण असं 2 कशावर डिपेंड राहून चालणार नाही. मी बघितलं की एवढं इंडियामध्ये इतके कंपन्या आहेत, जे ॲम्ब्युलन्सेस बनवतात, इतके ॲम्ब्युलन्स चालवणारी लोकं आहेत, ते मार्केट का नाही टॅप करायचं? सो मी सेल्स मार्केटिंगमध्ये उतरलो. त्याच्यानंतर आज आम्ही इतके कस्टमर्स जोडले आहेत, की टुडे वी हॅव अगेन रिकव्हर्ड दॅट लॉस्ट टर्नओव्हर. आज आम्ही परत 9 ते 10 कोटीच्या ॲव्हरेज अॅन्युअल टर्नओव्हरवर परत आलो आणि ऑर्गॅनिकली आम्ही आलो. म्हणजे आज आम्ही म्हणजे ते जर झालं नसतं, तर आज ही सस्टेनेबल ग्रोथ नसती झाली. ती सस्टेनेबल ग्रोथ नव्हती. असं 2 लोकांवर डिपेंडंट राहणं वॉज नॉट अ सस्टेनेबल इनऑर्गॅनिक ग्रोथ मी म्हणेल त्याला. सो इट इट वॉज नॉट अ सस्टेनेबल ग्रोथ. आता म्हणजे युनिव्हर्सिटी जे घडवून आणलं, ते मला कदाचित ह्या पर्पजसाठीच घडवून आणलं असेल, की ती सस्टेनेबल ग्रोथ होण्यासाठी. सो आता आम्ही एका सस्टेनेबल ग्रोथ फेजमध्ये आहोत. कोणत्याही एका कस्टमरवर डिपेंडंट नाही आहोत आणि खूप फायनान्शियल स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी त्याच्यामुळे आज बिझनेसला आलेली आहे. म्हणजे आय रिमेंबर आम्ही लास्ट इयर ऑलमोस्ट 1 सीआरचं इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन केलं. व्हिच इज म्हणजे बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. म्हणजे तुम्ही यू हॅव सीन द कंपनी. म्हणजे कितीतरी लोकं आम्हाला सांगतात, की आम्ही या रस्त्याने जेव्हा समोरून जायचो, आमची कंपनी एक रस्त्याला लागून आहे. तर त्यांना माहीत नव्हतं, की ते कंपनी आहे. कितीतरी वर्ष. कारण ती कंपनीला कधीच रिनोव्हेट केलं नव्हतं. कधी कलरिंग करण्यासाठी पण पैसे नसायचे. सो त्याच्यामुळे ते 20-25 वर्षापासून जशी बिल्डिंग होती, तसंच असायचं ते. सो त्याच्यानंतर जे काही सगळं अपग्रेडेशन केलं, तर लोकांना असं वाटायला, की नवीन कंपनी आली की काय इथे वगैरे, की ते म्हणायचे, "अरे आम्हाला माहितीच नाही इथे कंपनी होती." सो सो हे आता एक्सपिरियन्सेस आम्हाला येत आहेत. त्यानंतर आज आम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या पाठी ₹40,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत, की जेव्हा जिथे 5,000 10,000 देण्याचे आम्ही विचार करायचो, की कसे काढायचे 5,000 10,000. आज नुसतं प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी आम्ही ₹40,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहे. सो ही जी फायनान्शियल स्ट्रेंथ आणि स्टेबिलिटी ही मनी उपासनाशिवाय इम्पॉसिबल एक्सपिरियन्स करणं. कारण हे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. म्हणजे कुठे 10,000 आणि 5,000 आणि कुठे 40,00,000चं धाडस होणं इन्व्हेस्ट करण्यामध्ये टू क्रिएट अ प्रॉडक्ट. असं पण नाही की प्रॉडक्ट विकलं गेलं. प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी R&Dसाठी आम्ही खर्च केलाय ₹40,00,000. सो इट्स अ बिग ते धाडस होणं इट्ससेल्फ म्हणजे मला असं वाटतं, की ही रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तरी कुठून आली? म्हणजे हे सगळं इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. इट्स मॅजिकल आय वुड से. कसं असतं ऍक्च्युली, एक खूप मोठी ग्रोथ घडली की माणूस या सगळ्या ग्रुपमधनं बाहेर पडतो. बिकॉज त्याला असं वाटतं की आता झालं, आय हॅव जस्ट अचीव्ड आणि इससे आगे तो क्या, अभी इससे तो. पण नॉर्मली वेन यू आर ट्रान्झॅक्टिंग विथ पीपल, यू आर ट्रान्झॅक्टिंग विथ मनी. पण जेव्हा आयुष्याशी डील करतो, आपल्याला खरंच माहित नाही की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, बाहेरून काय परिस्थिती येईल आणि त्याला आपण कसं कंट्रोल करू शकतो हे आपल्या हातातच नाहीये. राइट. बट आपण ज्या वेळेला या सगळ्या लूपमध्ये कनेक्टेड राहतो, इट गिव्स अस द स्ट्रेंथ टू गेट ओव्हर व्हॉट एव्हर लाईफ पुट्स इन फ्रंट ऑफ अस. कारण ते आपल्या हातात राइट, नाहीये. राइट. आपण आपली एनर्जी अलाइन ठेवू शकतो, हेच आपल्या हातात आहे. अँड युअर फेथ, आय मीन केदार, आय एम जस्ट ऑल प्रेझेस अबाउट यू. इट इज व्हेरी डिफिकल्ट ज्या वेळेला असं काहीतरी घडतं आणि मी तुला बघितलंय त्या अवस्थेमध्ये. घडल्यानंतर विश्वास ठेवणं इज ओके. पण मला आठवतंय की इट वॉज व्हेरी सिली फॉर एव्हरीबडी टू बिलीव्ह की अरे केदार अशा मार्गाने कुठे चाललाय, की म्हणजे असं काय होणार आहे. पण तुझा फेथ त्या पॉइंटला तुला बघून कितीतरी लोक देनो की अरे नाही, इसका हो गया तो मेरा भी हो सकता है. बट ऍट दॅट पॉइंट यू हॅड नो बडी टू लुक अप टू. इट वॉज अ डिफरंट केस ऑल त्या टुगेदर दॅट वी वर डीलिंग विथ. त्या पॉइंटला असं व्हायचं की मी आय वॉज गोइंग थ्रू आय अँड श्रेयस वी बोथ ऑफ अस वर गोइंग थ्रू दॅट फेज की आम्हाला दिसतं की आमचे मित्र एवढे चांगले स्टेबल होत आहेत जॉबमध्ये अँड ऑल वगैरे आणि आम्ही मग गेले पहिले 2-3 वर्ष तर पगार घेण्याची परिस्थिती नव्हती. म्हणजे तो नॉमिनल पगार होता जो काही घेत होतो 20,000 काही किंवा असं किंवा आधी तर तेवढे पण घेऊ शकत नव्हतो पहिले 1-2 वर्ष तर. सो म्हणजे कारण तेवढे ड्रॉ करण्याची पॉवरच नव्हती. सो आम्हाला तो पण स्ट्रगल होता, की अरे गोइंग थ्रू धिस की कंपॅरिझन व्हायचं अँड वगैरे कुठे आपण ह्याच्यात पडलेलो आहे वगैरे असं. सो बट हे सगळे जे डाउट्स आहेत, ते सगळे डाउट्स एका बॅकसीटला गेले जेव्हा आम्ही एवढे 10 वर्ष आम्ही मनी उपासना म्हणजे मी जे करत होतो मनी उपासना 10 वर्ष, हे जे काही अंडरस्टँडिंग वाढत गेलं अबाउट एनर्जी, हे सगळे डाउट्स ऑटोमॅटिकली रिलीज होत गेले आणि एक एक खूप असं सेंटर्ड वाटायला लागलं, की नाही धिस इज द राइट. हा फेथ कुठून तरी मला वाटतं त्या ग्रुपमध्ये राहिल्यामुळेच येतो. म्हणजे व्हेन यू स्टे इन डेफिनेटली. दिस ग्रुप फॉर सच अ आणि लॉंग आपण टाईम. जे म्हणतो ऍक्च्युली की आपलं बिझनेस हे आपल्या एनर्जीचं रिफ्लेक्शन आहे. या एक्झॅक्टली. सो आपण प्रॅक्टिकली सगळं करतो ते चेंज करायला, पण आपण आपल्या स्वतःवर कामच करत नाही. जो माणूस तो बिझनेस चालवतो,
त्याचीच एनर्जी त्या बिझनेसवरती डॉमिनंट असते, विच यू एक्सपिरियन्स्ड अँड यू आर स्टील एक्सपिरियन्सिंग. की बरोबर. आपण बाहेर जाऊन केलं, आपण ठीक आहे, वी अप्लाइड पीपल, वी टूक कन्सल्टेशन्स, वी हॅड एजन्सीज दॅट हेल्प्ड अस, देयर वर पीपल टू गाईड अस, बट दिस वॉज ऑल वर्थलेस इफ यू वुडंट हॅव चेंज. राईट, राईट. आपण त्याच मानसिकतेमध्ये जर राहिलो असतो अजून पण, जे लहानपणापासून अनुभवतोय, तर ह्या बाहेरच्या फॅक्टरचा उपयोगच झाला नसता. सो आय बरोबर. वुड रिअली लाईक टू अंडरस्टँड की आपण ज्या वेळेला, म्हणजे आम्ही जसं म्हणतो की आपले बिलीव्स हे सगळ्यात महत्वाचे या सगळ्यावरती काम करत असतात. या एवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये तुला असं काय वाटलं की कुठे तुझे कोर बिलीव्स वर ब्लॉकिंग यू ऍक्च्युली टू ग्रो, आणि वेन यू वर्क ओव्हर इट ऍक्च्युली लाईफ चेंज? सो अगेन मनी उपासनाचं मला फार महत्वाचं एक वाटतं, की माझे डोळे तेव्हा उघडले जेव्हा तुम्ही बिलीफ्सवर जे सेशन झाले मनी उपासनामध्ये, की तेव्हा लक्षात आलं, की हे इतके बिलीफ्स आपण कॅरी करतोय आणि त्याच्यामुळे मी जे काही इमोशन्स पण मी एक्सपिरियन्स करत होतो, फिअर असेल, इन्सिक्युरिटी असेल, मला असं जाणवायला लागलं, की हे दीज आर कमिंग बिकॉज ऑफ दिस कोर बिलीफ्स दॅट आय एम हॅव्हिंग. म्हणजे तुम्ही ते आमचे डोळेच उघडून टाकले, की अरे हे बिलीफ्समध्ये तुम्ही स्टक आहात. सो फॉर एक्झाम्पल मला एक 4 फंडामेंटल माझ्यातले एकदम असे स्ट्राँग बिलीफ जाणवले, दिसले, की या बिलीफ्समुळे मी ड्रिव्हन आहे आणि या बिलीफ्समुळे माझं आयुष्य स्टक आहे. तर पहिलं म्हणजे एक आय वॉज लाइक की मनी लिमिटेड आहे. मनी इज लिमिटेड इन धिस वर्ल्ड. सो किती लॉजिकल ते वाटतं ना बिलीफ ऍक्च्युली. हां, एकदम लॉजिकल वाटायचं. सो त्याच्यामुळे त्याचा इतका स्ट्रेस व्हायचा आणि ते असं लिमिटेड असल्यामुळे बऱ्याच म्हणजे त्याच्यातनं फिअर एलिमेंट येणं वगैरे असं सगळं त्याच्यातनं होत होतं त्या बिलीफमधनं. आणि याच्यावर जेव्हा काम करायला लागलो मी मनी इज लिमिटेड ह्या बिलीफवर, सो अनलिमिटेड जो मनीचा जो आता फ्लो वाटतोय मला हा त्या बिलीफचा जसं तो रिलीज व्हायला लागला तसाच तो हा फ्लो आय थिंक समोर रिफ्लेक्ट होतोय. आज जे काही आम्ही एक्सपिरियन्स करतोय फायनान्शियल स्ट्रेंथ अँड स्टेबिलिटी, हे आय थिंक त्या बिलीफ्स रिलीज होण्याचं रिफ्लेक्शन आहे. मग त्याच्यावर जेव्हा काम केलं, की मनी जर लिमिटेड आहे हे रिलीज झालं, तर ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट असणार आहे, की इट इज अनलिमिटेड. सो तो लाईफमध्ये फ्लो होणारच आहे आणि ते ॲक्चुअली घडतंय तसं. सो हे माझं फर्स्ट बिलीफ होतं, की मनी इज लिमिटेड. त्याच्यावर काम केलं. दुसरं होतं आय आय मायसेल्फ एम लिमिटेड. म्हणजे मला ॲज अ व्यक्ती म्हणूनच फार दिस लिमिटेड इज व्हेरी वाटायचं, की डीप, म्हणजे वेन हो, यू आर या, टॉकिंग अबाउट दिस, हे कदाचित या, सर्वसाधारण माणसाला नाही या, कळणार. आणि फॉर यू ऑल्सो आय थिंक इट हॅज टेकन या, मेनी शिवोहम सेशन्स टू या, या, अंडरस्टँड या, दिस या. बेसिक थिंग. बट आणि ह्याची हाऊ द सुरुवात होल, आपलं किती गंमत आहे ना, हाऊ स्पिरिच्युअली ऑल्सो वेन वी इव्हॉल्व. कधी कधी आपल्याला ऍज अ चाइल्ड कसं वाटतं की स्पिरिच्युअलिटी म्हणजे कामधंदा सोडायचा किंवा सगळ्यात चांगल्या गोष्टी आयुष्यातनं सोडायच्या. पण ऍक्च्युली आपण ज्या वेळेला ह्या इंटरनल अंडरस्टँडिंग मध्ये इव्हॉल्व्ह होतो, त्याचं रिफ्लेक्शन हे पहिलं कामाच्या स्वरूपात बाहेर पडतं. राइट, राइट. सो म्हणजे आणि मला आठवतं हे अंडरस्टँडिंग सीप इन ना ॲडव्हान्स मनी उपासनामध्ये व्हायला लागलं होतं. कारण तुम्ही मला तर लास्ट टू लास्ट इयर प्रोबॅबली त्याच्यात असेल. तुम्ही ॲक्चुअली हाऊ वी आर नॉट लिमिटेड, हाऊ वी आर इन्फायनाईट ह्या याच्यावर बरंच तुम्ही भाष्य केलं होतं आणि ते तुम्ही अशा अशा परिस्थिती अशा सोप्या भाषेत समजवलं होतं, की ते आधी कधीच मला तसं समजलं नव्हतं. सो तिकडनं हे जे बिलीफ आहे, की आय एम लिमिटेड. मी असं का म्हणतो आय एम लिमिटेड मला वाटायचं कारण मी जेव्हा बिझनेस जॉइन केला होता, तेव्हा माझ्यामध्ये एंटरप्रेन्योरशिपचं काहीच स्किल नव्हतं, कोणतीही कॉम्पिटन्सी नव्हती. म्हणजे मला वाटायचंच नाही, की माझा पिंड आहे ऑफ बीइंग अॅन एंटरप्रेन्योर. माझ्या वाटेला हे असं आलेलं आहे, पण माझं डू आय इव्हन हॅव दॅट कॅपॅबिलिटी टू कारण मी आयुष्यभरात मी कधीच कुठेच चांगलं नव्हतं. ना कसलं टॅलेंट होतं, ना स्किल होतं, काहीच नव्हतं. सो त्याच्यामुळे मला कंप्लीट सेल्फ डाऊट होता, की अरे काय म्हणजे हाऊ एम आय गोइंग टू डू दिस? कारण एवढे स्किल्स लागतात बिझनेस हँडल करायला इन द लीडर, की ते काहीच नव्हते. पण मग जसं ह्या बिलीफवर काम होत गेलं, की आय एम नॉट लिमिटेड, आय एम अनलिमिटेड. म्हणजे मला असं एक्सपिरियन्स झालं, की मी झोपून उठलोय आणि कोणतीतरी क्वालिटी क्रिएट झाली आहे. म्हणजे मला जाणवलं, की अरे मला सडनली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स माझ्या जनरेट झालेले आहेत. सडनली ओरेटरी स्किल्स जनरेट झालेले आहेत. सडनली लीडरशिप स्किल्स जनरेट झालेले आहेत. असं कुठून ते आलं मलाही माहीत नाही. पण ते म्हणजे काही करावं लागलं नाही. मला कोणते काही फार काही मी पुस्तकं वाचली असं नाही, काही नाही. समथिंग हॅपन्ड, समथिंग शिफ्टेड इनसाइड, सम पोर्टल्स ओपन्ड, आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड, बट ते स्किल्स जे रिक्वायर्ड होते टू हँडल व्हॉटएव्हर आय एम हँडलिंग राइट नाऊ, ऑटोमॅटिकली ते स्किल्स यायला लागले. आणि त्याचं रिफ्लेक्शन कंप्लीटली बदललं. म्हणजे द वे एम्प्लॉईज लुक ॲट मी, द वे एम्प्लॉईज दे रिस्पेक्ट मी, दे लिसन टू मी, दे गेट इन्फ्लुएन्स्ड बाय मी. हे सगळं इट वॉज इम्पॉसिबल बिफोर. म्हणजे ती जी आय नो, संकुचित पर्सनॅलिटी. यू यूज टू टेल मी की ते माझ्याकडे असं बघतात की जसं आता हा का आलाय.
Because it या was very difficult for them to also accept you after your father, like suddenly you were a या child to them. So like आता दॅट टू हा इन का सच अ आलाय क्रायसिस. आणि हाऊ इट वॉज डिफिकल्ट फॉर यू ना त्यांना काम कसं सांगायचं किंवा काही अगदी इन्सेप्शन ऑफ द कंपनी पासनं बरोबर होते. सो दे वर सो रिलक्टंट टू इवन लिसन टू यू, रिलक्टंट टू चेंज, रिलक्टंट टू अडॉप्ट अ न्यू सिस्टम. राईट. आणि पण ते जस्ट असं फ्लॉलेस, हो. इट जस्ट ऑर्गनाइज्ड इट सेल्फ. राइट, राइट. म्हणजे हा खूप मोठा बिलीफ माझा मनी उपासनामुळे आणि याच्यामध्ये रिलीज झाला, की जो आहे की आय एम लिमिटेड. कारण आय एम अनलिमिटेडच्या लेव्हलला जेव्हा जायला लागलो, तेव्हा इतकं मॅजिकल व्हायला लागलं लाईफ, की म्हणजे ते म्हणजे रोज उठून आज काय मॅजिक अनुभवणार आपण अशा अशा ह्याच्यामध्ये झालं. म्हणजे टुडे आय ॲक्चुअली फील जे आधी वाटायचं नाही, पण टुडे आय ॲक्चुअली फील ग्रेटफुल फॉर द वर्क दॅट ग्रेटफुल फॉर व्हॉट आय एम लिव्हिंग. सो तो आतून जो ग्रेटफुल भाव येतो, तो या सगळ्या एक्सपिरियन्सेसमुळेच येतोय मला. सो हे माझं सेकंड बिलीफ होतं. थर्ड बिलीफ होतं, की म्हणजे ग्रो करण्यासाठी, कंपनी ग्रो करण्यासाठी वगैरे किंवा इन जनरल लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी खूप स्ट्रगल, खूप मेहनत आणि खूप एफर्ट्स टाकावे लागतात. हे माझा एकदम कोर बिलीफ होतं. आय रिमेंबर त्याच्यामुळे मी इतका स्वतःला काय म्हणतात त्याला कर्स करायचो किंवा गिल्टी फील करायचो, की माझ्याकडे इनफ एफर्ट्स होत नाहीये. मला आठवतं मी तुम्हाला पण म्हणायचो, की "मॅडम मी एवढं सेल्स मार्केटिंग नाही करत आहे." तुम्हीच मला एकदा म्हणाले होते, की "तू काय दारी-दारी रोज जाणार आहे का सेल्स मार्केटिंग करायला?" सो म्हणजे हे सगळं हे जो सेल्फ स्ट्रगल जो चालू होता स्वतःबद्दलचा, तो ह्या बिलीफमुळे होता आणि ते रिफ्लेक्ट पण होत होतं. त्याच्यामुळे युनिव्हर्स समोरून दाखवत पण मला असं होतं, की माझी ग्रोथ मी स्ट्रगल करत नाहीये ना इनफ म्हणून होत नाहीये. पण जेव्हा ह्याच्यावर काम करायला लागलो, हे म्हणजे तुम्ही जेव्हा हायलाइट केलं, की हे बिलीफ आहे, की इट इज अ कारण ॲक्चुअली मला आठवतं सरांनी पण एकदा सांगितलं होतं, की जर आपण पचनक्रिया करण्यासाठी जर काही करावं लागत नाहीये, तुम्ही जन्म घेण्यासाठी काही करावं लागत नाहीये, तर ही बिझनेससारखी जी ग्रॉस गोष्ट आहे, हे करायला कशाला इंडिव्हिज्युअल लेव्हलला एफर्ट टाकायला लागला पाहिजे. इट शुड हॅपन ऑन इट्स ओन. सो जे मिनिमम एफर्ट्स आहेत ते ठीक आहे, जसं आय हॅव टू टॉक नाऊ. सो तसं आय एम टॉकिंग हे एफर्ट्स आहेत. पण तेवढे एफर्ट्स आर ओके. पण जे आतून इंडिव्हिज्युअल लेव्हलला एफर्ट टाकावे लागतात, असं जे सतत वाटायचं आणि आय यूज्ड टू कर्स मायसेल्फ, ते ह्या म्हणजे बिलीफवर ते जेव्हा मी काम झिजावं केलं. लागतं ऍक्च्युली. हां, हां. सो ते जे मी काम करायला लागलो ह्याच्यावर, सो पहिलं तर आय बिकेम ॲट कंप्लीट पीस विथ मायसेल्फ. आय स्टॉप्ड म्हणजे इंटर्नल शिफ्ट झाला आधी, की मी एक पीसफुल झालो फार, कारण तो इंटर्नल स्ट्रगल बंद झाला आणि समोर असं रिफ्लेक्शन झालं, की लिटरली खुर्चीवर बसल्या ऑफिसमधनं बाहेर पाऊल पण नाही टाकलं मी. खुर्चीवर बसल्या-बसल्या 1-1 कोटीच्या ऑर्डर्स मी बुक करू शकलो. माझ्याकडे आता सेल्स टीम आहे. ती सेल्स टीम स्वतःहून ऑर्डर्स अशा लाखांमध्ये क्रोर्समध्ये ऑर्डर बुक करू शकते. सो हे आता हे बिलीफ जसं-जसं रिलीज झालं तसं हे त्याचं रिफ्लेक्शन असं झालं, की ओके इट इस नॉट ॲक्चुअली अ स्ट्रगल. इट हॅप ऑटोमॅटिकली होतात गोष्टी. म्हणजे तो अनुभव आता यायला लागला, कारण की गोष्टी ऑटोमॅटिकली होत आहे. करावं नाही लागत आहे. इट इस एफर्टलेस. सो हे एक थर्ड बिलीफ होतं. आणि फोर्थ एक महत्त्वाचं बिलीफ जे ज्याच्यावर मी काम केलं मनी उपासनामध्ये आणि जे होत गेलं, की ही जी काही ग्रोथ आपण करतोय, ही ग्रोथ करायला पीस ऑफ माइंड नाही म्हणजे एक तर यू चूज पीस ऑफ माइंड ऑर यू चूज ग्रोथ. असं एक काहीतरी माझ्या माइंडमध्ये एक बिलीफ होतं, की ग्रोथ दिस इज पीसफुली नाही व्हेरी होऊ शकत. नॉर्मल ना, म्हणजे आय नो सो मेनी पीपल की ते वरवर म्हणत असतात की मला ग्रो करायचंय, मला एक्सपांड करायचंय, पण ते करत नाहीत कारण त्यांना इंटरनली असं वाटत असतं की त्यांचा पेस ऑफ लाईफ जो आहे हा डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे दे विल नॉट हॅव फॅमिली टाइम, दे विल नॉट गेट टाइम फॉर देअर हेल्थ. सो कारण द माइंड शोज यू ना दॅट यू हसलिंग, यू कॉन्स्टंटली हसलिंग, डबल काम, डबल बिझनेस म्हणजे डबल काम. सो राइट. ऑल दिस इज सो लॉजिकल आणि हे किती पिढ्यांपासनं, किती जन्मांपासनं आपण हे सगळं बिलीफ कॅरी करतोय. वी रिअली डोंट नो. आज 1.5 कोटीपासून 10 सीआरची ही जी जर्नी आहे, माझे इतकं ते पीसफुली झालेलं आहे. म्हणजे आज मी खूप इतका पीसफुल आहे, की म्हणजे नाही मला असं वाटत, की माझा कोणता पीस हॅम्पर झाला, की आय हॅव टू कॉम्प्रोमाईज माय लाईफस्टाईल किंवा उलट मला खूप जास्ती फ्री टाईम आहे. म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं, की अरे एवढा फ्री टाईम आहे, की करू काय मी? कधी-कधी असे पण हे होतात. सो मला माझ्या पेसनी ग्रो होता येतंय. मला माझ्या टर्म्सवर राहता येतंय. कोणीही मला असं नाचवत नाही. कोणी म्हणजे दे डोंट डिसाईड माय टाईम टेबल. आय डिसाईड माय टाईम टेबल. आय डिसाईड की आज मला काय करायचंय किंवा आज मला काय नाही करायचंय किंवा आज मला काहीच करायचं नाहीये. तो पूर्ण कंट्रोल माझ्यामध्ये आहे आणि आय कॅन स्टिल ग्रो. सो हे या बिलीफमधनं हे बिलीफ जसं-जसं रिलीज होत गेलं तसं-तसं आय कुड एक्सपिरियन्स दिस की अच्छा ऐसा भी हो सकता है. सो इट वाज द बिलीफ टॉकिंग बिफोर. बट व्हेन यू रिलीज दॅट समथिंग एल्स आणि टू इज द इवन रिॲलिटी. अंडरस्टँड दीज बिलीव्स, कितीतरी ग्रॉस छोट्या छोट्या बिलीफ्स वर तू एवढे वर्ष काम केलं असशील. हो, हो. म्हणजे त्यामुळे आज ही एवढी क्लॅरिटी आहे. हो.
म्हणजे राईट. इट्स लाईक दॅट अनियन लेअर. तो हो, जेवढा पील करत जातो आपण, तो तेवढं अजून आतमध्ये ते निखरत जातं. सो राईट. every year, I think even when I'm designing the course or everything, there's a new insight every year. And I feel की अरे, आपण या अँगलनी कधी विचारच केला नाहीये किंवा या अँगलनी आपण कधी शिकवलंच नाहीये. सो इट्स लाईक अ रॅबिट होल. आपण जेवढं आत जाऊ ते आणखीन हो. आणखीन आत नेत जातं. आणि And मी हळूहळू आय थिंक दिस क्लॅरिटी, दिस कंट्रोल जो आहे आज तुझा, तुझ्या पर्सनॅलिटीवरती म्हण, हा जो कंपोजर आहे, हा जो पॉइज आहे तुझ्या पर्सनॅलिटी, आय डोंट थिंक यू वर लाईक दिस वेन वी मेट इनिशियली या ऑल्सो. आणि आय ऑल कुडंट इवन दिस, टॉक दॅट टाइम. yeah. So this is not what you learn in a, MBA course, or you don't learn this anywhere in an institution. This is this is a self evolution actually. म्हणजे हे सगळे क्वालिटीज दे विल इव्हॉल्व वेन यू वर्क ऑन युअर सेल्फ, दॅट टेक्स यू अवे फ्रॉम ऑल दिस. मला एक ग्रेट केदार, इट इज. मनुपासाचं अजून एक सांग. If you have time, I'll just share येस one येस, शुअर, more गो हेड, नो thing. प्रॉब्लेम, गो हेड. की माझी इच्छा अशी होती की म्हणजे जेव्हा तुम्ही मनी उपासनामध्ये सांगितलं होतं यू हॅव टू, म्हणजे तुमचे जे विशेष आहेत ते तुम्ही विशेष, कारण आपण विशेष फुलफिलमेंट पण त्याच्यामध्ये घेतो. तर मी तेव्हापासून म्हणजे राईट फ्रॉम फर्स्ट मनी उपासना माझ्या मनामध्ये होतं की असं काहीतरी काम मिळालं पाहिजे की ज्या कामामध्ये मला काहीतरी मी ग्रेटर इम्पॅक्ट करतोय किंवा असं काहीतरी म्हणून, नॉट जस्ट फॉर मनी. आय डिडंट वॉन्ट टू वर्क जस्ट फॉर मनी. त्याच्यापेक्षा बियॉन्ड असलं पाहिजे. आय वॉज ऑलवेज सर्चिंग फॉर सम पर्पज वगैरे. आणि आणि जेव्हा मी ही इच्छा लिहिली होती, तेव्हा माझ्या समोर जे बिझनेस मॉडेल होतं ते तुम्हाला मी सांगितलं कसं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नव्हतं म्हणजे, आणि ते कंप्लिटली ट्रान्झॅक्शनल बिझनेस मॉडेल होतं. देयर वॉज नो ग्रेटर इम्पॅक्ट वगैरे असं काहीच काहीच त्याच्यामध्ये नव्हतं. हे जेव्हा मी ही इच्छा लिहिली होती तेव्हाची परिस्थिती आहे. पण ग्रॅज्युअली जसं याच्यावर पण मनयुपासनात काम केलं वगैरे, तसं आज कुठून माहीत नाही, पण समोरून ही ॲम्ब्युलन्स स्ट्रेचरची जी अपॉर्च्युनिटी आम्हाला आली. आज त्याच्यामुळे झालंय असं, की आम्ही ॲम्ब्युलन्स इंडस्ट्रीमध्ये इतका इम्पॅक्ट करू शकतोय, इतक्या म्हणजे ही इतकी निग्लेक्टेड इंडस्ट्री होती, की कोणी ॲम्ब्युलन्स स्ट्रेचरवर कामच करत नव्हतं. कोणीच नव्हतं करत इंडियामध्ये. आणि बिचाऱ्या त्या लोकांकडे, जे ॲम्ब्युलन्स चालवणारे लोक आहेत, त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता. ते जे काही लो क्वालिटी स्ट्रेचर्स मिळतायत, ते मार्केटमधनं घेत होते. ते आम्हाला बोलायचे पण, की "अरे तुम्ही करा डेव्हलप, आम्ही आहोत, आम्ही सपोर्ट करायला आहोत. म्हणजे तुम्ही करा डेव्हलप" वगैरे असं. सो आम्हाला एवढं सॅटिस्फॅक्शन वाटतं, की आम्ही या लोकांसाठी काहीतरी करू शकलो, की त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्स ची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यामध्ये आम्ही काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. आज इंडियातली ॲम्ब्युलन्स क्वालिटी कुठेतरी इम्प्रूव्ह होते. आम्ही आमचा काहीतरी खालीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. सो हे असं काहीतरी लार्जर पिक्चरवर आम्ही इम्पॅक्ट करू शकतोय. ह्याचं सॅटिस्फॅक्शन आज मिळतंय आणि हे बिझनेस मॉडेल ऑटोमॅटिकली झालं. म्हणजे ती इच्छा मॅनिफेस्ट झाली, की मला एक लार्जर पर्पजवालं काहीतरी बिझनेस मॉडेल पाहिजे. And I हे think पण even manifest झालं. Sonali Kulkarni took appreciation of this, and she did visit your unit. We did see the तो photographs and ॲक्चुअली everything. त्याच्यात झालं असं होतं, की आम्हाला बिकॉज आम्हाला हे असं सेक्टर मिळालं, की जिथे आम्हाला एक सोशल एलिमेंट पण आहे याच्यामध्ये, की हे जे ॲम्ब्युलन्स ओनर्स आहेत, तर आम्हाला मी जेव्हा त्यांच्याशी बोललो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की दे हॅव मेनी स्टोरीज टू टेल टू पीपल. दे हॅव गॉन थ्रू लॉट ऑफ स्ट्रगल. आपण खूप ट्रान्झॅक्शनली बघतो त्यांना. तर आम्हाला असं वाटलं, की त्यांनी जे काही त्यांचे स्ट्रगल्स आहेत, कोविडच्या वेळी जे त्यांनी अनुभवलं, हे कुठेतरी मेन प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे. सो म्हणून वी स्टार्टेड ॲप्रिशिएटिंग दिस ॲम्ब्युलन्स ओनर्स फॉर देअर सेल्फलेस सर्व्हिस अँड एव्हरीथिंग असं. सो त्याच्यामध्ये काय झालं, की अ, ही इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलं. आणि सोनाली मॅडमना एकदा हा इनिशिएटिव्ह जेव्हा वी प्रेझेंटेड टू हर, तर तिला असा एक कनेक्ट झाला, की शी इज लाइक, की मला पण माझ्या एका रिलेटिव्हनी सांगितलं होतं, की ते एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर त्यांनी मला असं सांगितलं, की मला ज्या ॲम्ब्युलन्स ओनरनी इथपर्यंत आणलं, कधीतरी ॲम्ब्युलन्स ओनरसाठी तू रिप्रेझेंट कर, कारण हे खूप काहीतरी सेवेचं काम करतायत. तर तिला तिची स्टोरी कनेक्ट झाली. सो हे पण असं युनिव्हर्सनी घडवून आणलं असं. आणि ती मला म्हणाली, की मी तुमची हा जो कॅम्पेन आहे, की तुम्ही जी पदवी देताय ॲम्ब्युलन्स ओनर्सना, सातपुडा सुपर सेव्हियर, वी आर कॉलिंग देम सुपर सेव्हियर. तर Okay. त्याच्यामध्ये मी आय विल एंडोर्स दिस कॅम्पेन, सातपुडा सुपर सेव्हियर, जिथे आय विल बी अ पार्ट ऑफ दिस ॲप्रिसिएशन प्रोसेस. सो हे पण म्हणजे असं इतकं मॅजिकल होतं. म्हणजे कुठे मी आय रिमेंबर म्हणजे हे बियॉन्ड म्हणजे दिस इज समथिंग विच इज बियॉन्ड युअर ड्रीम, म्हणजे जे विच यू डोंट इवन ड्रीम असं काहीतरी आहे. म्हणजे मी जेव्हा जॉइन झालो तेव्हा कुठे एका बँक्रप्सीला जाण्याच्या कंपनीमध्ये मी जॉइन झालो होतो. आणि तेव्हा हा विचार पण नव्हता आला, की कोणीतरी सेलिब्रिटी कदाचित कोणता आमचा तरी असा इनिशिएटिव्हमध्ये इंटरेस्ट घेईल. सो इट्स अ व्हेरी द जर्नी इज लाइक जे सेलिब्रिटीज फ्रॉम पैसे देऊन येतात, दॅट्स अ डिफरंट थिंग.
but I mean, she came out of her हा. own interest. This is so great. हा, इट वॉज अ व्हेरी म्हणजे तिला ते बऱ्यापैकी कनेक्ट झालं होतं. सो या म्हणजे असे एक्सपिरियन्सेस पण होऊ शकतात. हे मनी उपासना म्हणणं आणि तुमच्याबरोबर इतके वर्ष राहून कळलं की आउट ऑफ द बॉक्स ऍक्च्युली लाईफ असतं. पण आपण ते खूपच असं काटेकोरपणे लॉजिकली बघतो आणि त्याच्यामुळेच आय थिंक मला असं वाटतं ऍक्च्युली आय रिअली वॉन्ट टू थँक यू फॉर क्युरेटिंग मनी उपासना. कारण मला आठवतं बिफोर आय हॅव बीन विथ यू इव्हन बिफोर मनी उपासना. सो तेव्हाचे जे सेशन्स असायचे ते वन डे असायचे. सो त्याच्यामुळे व्हायचं इम्पॅक्ट पण तेवढा होत नव्हता. पण तुम्ही जेव्हा हे एवढं आमच्यासाठी क्रिएट केलं 6 महिन्याचा कोर्स, त्याच्यामुळे 6 महिने आम्ही तुमच्याबरोबर राहतोय. तुम्ही इतक्या डेप्थमध्ये जातो. युआर गोइंग सो एव्हरी मनी उपासना इज नॉट इज डिफरंट. म्हणजे नो मनी उपासना इज सेम अँड एव्हरी मनी उपासना वी आर गोइंग इव्हन मोर डीपर. असं नाही की मागच्या वर्षी जे केलं तेच ह्या वर्षी आपण रिपीट करणार आहे. तर अजून डेप्थमध्ये जातोय आपण आणि अजून काहीतरी वेगळं समजून घेतोय. सो ते इतकं तुम्ही डेप्थमध्ये घेऊन जाताय त्यासाठी आय एम प्रिटी शुअर तुम्ही म्हणजे खूप मेहनत त्याच्यामध्ये घेताय आणि ते आमच्यासाठी घेताय याच्यासाठी आय एम लाईक ऑन बिहाफ ऑफ एव्हरीबडी आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड आय And I थँक am यू very अँड grateful to you and your whole family for staying with this process, believing in this. म्हणजे केदार हे किती, इट्स सच अ प्राऊड मोमेंट यु नो, की एक तू फक्त बदललास आणि तुझ्या बरोबर किती गोष्टी बदलल्या. मी टुडे द अमाउंट ऑफ पीपल दॅट आर वर्किंग विथ यू, त्यांचं आयुष्य तुझ्यावर अवलंबून आहे ना. If you राईट would राईट. have never felt that stability, I mean, and I think as an entrepreneur, that is the greatest joy, you know, when a worker or any employee comes and tells you, की, मी घर घेतलं, मी गाडी घेतली, मी हे केलं. And somewhere you know it, की, it is because of your company, it is because of your stability की हे असं सगळं घडू शकलं. आता So, परवाचीच गोष्ट आमच्या एम्प्लॉईने आयफोन घेतला. आय फेल्ट सो सॅटिस्फाईड की अरे म्हणजे आयफोन घेणं एका एम्प्लॉईने म्हणजे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि सो ते कुठेतरी इतकं म्हटलं ना इतकं मिनिंगफुल वाटायला लागतं हे सगळं की म्हणजे ट्रान्झॅक्शनल पासून टुवर्ड्स अ मिनिंगफुल अँड पर्पजफुल लाईफ ही एक जर्नी आहे. आय थिंक मनी उपासना म्हणा दिस जर्नी ही जर्नी मला गिफ्ट मिळाली आहे कुठचे. great, great. It is so nice talking to you. And थँक्यू. आय होप दिस इन्स्पायर्स पीपल की जिथे जिथे जे अडकलेत, कारण असे बरेच जण आहेत जे स्टार्ट करतात उत्साहामध्ये, बट त्यांचा तो परसिव्हिअरन्स, ती कन्सिस्टन्सी कमी पडते अँड दे जस्ट फॉल इन द बॅक ट्रॅप जे आहे. जसं जुनं आयुष्य सुरू होतं ते परत तिकडेच ओढले जातात नाईलाजानी. आय होप दॅट युअर स्टोरी इन्स्पायर्स ऑल ऑफ देम. आणि आपल्याशी कनेक्टेड जेवढे असे स्मॉल स्केल बिझनेस युनिट्स आहेत, they'll really get their direction and learn to thrive and survive and impact many more lives in the case. And I really wish that next year we celebrate a more bigger growth डेफिनेटली. where you are contributing to even more people than this. येस आणि येस येस याच्यापेक्षा डेफिनेटली. मोठं पर्पज असू शकत नाही ना, की when you are growing, people around with you also grow. So एक्झॅक्टली. आपल्या ग्रोथ मुळे so many people are benefiting in life. That's so nice. हो ना. So थँक्यू सो मच फॉर thank you, हॅव्हिंग मी. Kedar, for being with us. Yes. And from all the viewers थँक्यू सो also, I मच. thank you. Your story will definitely be very, very interesting and very inspiring to all of them. Thank you. And I will see थँक्यू. you on the 25th. Yes. Chalo. थँक्यू. Bye bye. Take care. Have a great day.